नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सरकारला जो आज इशारा आम्ही आज दिलाय की 34 जिल्ह्याचे आज जवळपास 500 ते 1000 कॉन्ट्रॅक्टर प्रेझेंट आहेत. यांची बिलं एवढ्या दिवसापासून 11 महिन्यापासून प्रलंबित आहेत, परंतु शासन देताना फक्त 10, 25%, 20% देत आहे. हे सगळे विषय शासन दरबारी मांडलेले सुद्धा आहेत, पण शासन या गोष्टीत गंभीर नसल्यामुळं 14 डिसेंबरपर्यंत आम्ही हे सगळं मागण्या मान्य करा असं आम्ही आज निवेदन गुलाबराव पाटील राज्याचे सचिव जे आहेत आणि मंत्री आहेत, गुलाबराव पाटील मंत्री आहेत, यांना आम्ही आज निवेदन देत आहोत. आणि त्या निवेदनाचा आणि याचा सगळा 14 डिसेंबर 2025 पर्यंत विचार न झाल्यास राज्यातील सर्व जलजीवन विकासाची कामे आहेत ती 20 डिसेंबरपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय आजच्या 34 जिल्ह्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज निर्णय घेतला आहे. दिवाळी अधिवेशन सुरू होतं 8 तारखेपासून, तुम्ही काम बंद करताय अधिवेशन संपल्यावर, हे प्रश्न अधिवेशनात मांडता आले नसते का तुम्हाला? हा जो प्रश्न आहे हे अधिवेशनच्या सुरुवातीच्या काळापासूनच चालू आहे, गेल्या 2 वर्षांपासून. त्यासाठी आज सुद्धा आम्ही निवेदन गुलाबराव पाटील साहेब जे आहेत त्यांना सुद्धा आज आम्ही ईमेलच्या माध्यमातून निवेदन पोच करत आहोत, जेणेकरून ह्या 14 डिसेंबरच्या अधिवेशनच्या अगोदर याबाबत निर्णय व्हावा असा मी विनंती पत्र या अगोदर सुद्धा महाराष्ट्र शासनाचे सचिव आहेत जे जलजीवन मिशन यांच्यासोबत 2-3 बैठकी झाल्या. मंत्री महोदयांना सुद्धा गेल्या 6 महिन्यात कमीत 7-8 निवेदन झाले, पण कोणत्याही पद्धतीची प्रगती न झाल्यामुळं आज आम्हाला हा नाईलाजास्तव निर्णय आजच्या छत्रपती संभाजीनगर बैठकीत घ्यावा. साधारण किती कोटी रुपयाचे बिल थकलेले? जवळपास 34,000 कोटी रुपयाचे जलजीवन मिशनची बैठकी म्हणजे देयक प्रलंबित आहे. सरकारला काही तुम्ही इशारा देणार? सरकारला जो आज इशारा आम्ही आज दिलाय की 34 जिल्ह्याचे आज जवळपास 500 ते 1000 कॉन्ट्रॅक्टर प्रेझेंट आहेत. यांची बिलं एवढ्या दिवसापासून 11 महिन्यापासून प्रलंबित आहेत, परंतु शासन देताना फक्त 10, 25%, 20% देत आहे. हे सगळे विषय शासन दरबारी मांडलेले सुद्धा आहेत, पण शासन या गोष्टीत गंभीर नसल्यामुळं 14 डिसेंबरपर्यंत आम्ही हे सगळं मागण्या मान्य करा असं आम्ही आज निवेदन गुलाबराव पाटील राज्याचे सचिव जे आहेत आणि मंत्री आहेत यांना सुद्धा आम्ही आज देत आहोत. गेल्या वर्षी विधानसभा झाली का? कालच्या तारखेमध्ये 1 वर्ष पूर्ण झालंय. विधानसभेच्या वेळेस पण तुम्ही काही त्यांना रसद पुरवली असेल ना निवडणुकीसाठी पॉलिटिशियन पार्टी? नाही, आमची महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना किंवा ही संघटना ह्या याच्यापासून आधीच आहे. आम्ही जे करतोय ते पोटतिडकीने कंत्राटदारासाठी बांधतोय, यापासून पहिल्यापासूनच आम्ही आलो. सर, कंत्राटदारांवर प्रचंड प्रेशर आहे का? कारण की तुम्ही आता बोलताना सांगितलं की आपल्या लेकरा बाळांना किंवा पत्नीला नाव सांगून ठेवा, लिहून ठेवा, काय प्रकार? कारण काय की राज्य शासन काम चालू करा, बिल काढल्यानंतर परत अडचणी करणार, मुदतवाढला अडचण आहे, दंड आहे, या सगळ्या स्ट्रेसमध्ये कंत्राटदार असल्यामुळे प्रत्येकाने आपापली माहिती आपल्या कुटुंबाला देणं आता काळाची गरज आहे, म्हणून आपण हे करत आहोत. सर, गरज पडली तर घरातलं पैसे विकून किंवा काही साहित्य विकून कंत्राटदार प्रपोजल हे करतो, कंप्लीट करतो, पण त्याला एकदम दुय्यम दर्जाची वागणूक, तो मेल्यानंतरही त्याच्या मृत्यूवर प्रश्न आमच्या बाबतीत अशी घटना घडली. सांगलीचे जे हर्षल पाटील आहेत मी ॲक्च्युली ओरिजिनल सुद्धा आले कॉन्ट्रॅक्टर होतं, त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा होतं, फक्त त्यांनी एका दुसरं काम दुसऱ्याच्या नावावर केलं होतं. पण शासन कॉन्ट्रॅक्टर नाही, हा सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे, ह्या याच्यामध्ये विषय देऊन त्या प्रक्रियेपासून लांब करण्याचा प्रयत्न केला. JP वर्मा म्हणून नागपूरचे आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा असे झाले आहेत. ही 3री आत्महत्या झालेली आतापर्यंत. यापुढे काळ शासनाकडे जर पैसे मिळाले नाही हे करता याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती या राज्यामध्ये होईल. म्हणूनच आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. 34 जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकारी एक वाक्य त्यांनी सांगितलं की काम बंद आंदोलन करायचा एक मोठी निर्णय घेतला. सर, तुमच्या मोबाईलला एक संदेश पडला, तू सांगत होते पदाधिकाऱ्यांना आता का तुमच्या मागणी मान्य झाली म्हणून बोलत होते, ते काय नेमकं तुमच्या मोबाईलला संदेश आले? डिसेंबर 2025 पासून 14 डिसेंबर पर्यंत राज्याचं अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये आपली आजची प्रेस नोट आणि ही सगळ्या बातमीचा वार्ता इलेक्ट्रिकसाठी जाईल, लक्षवेधीसाठी जाईल, बातमीसाठी जाईल. त्यामध्ये आपण 10 दिवस शिष्टमंडळ म्हणजे राज्य शासनाचे हे जे आहे शिष्टमंडळ याबाबत काय विचार करतं याचा सुद्धा आपण 10 दिवस आपण थोडासा अभ्यास करूया. 10 दिवसानंतर काय परिस्थिती आपण 20 तारखेला दिलेली आहे. 20 तारखेला का दिलेली आहे त्याचं कारण सुद्धा आहे. 20 तारखेनंतर आपण एक कोर कमिटीची तातडीने ऑनलाईन बैठक घेऊया. तिथून पुढे आंदोलन कसं करायचं, पुढं कसं जायचं. जरी तुम्ही आता म्हणलं एकदम आता ग्रुपला लिहिलंय, कुठले साहेब नागपूर, चलो नागपूर, चलो दिल्ली, चलो मुंबई, काय नाही हे काम करायसारखं झालं. चलो बाकीचे उद्योग करून मोकळा झाला असतात. ही सगळी मानसिकता राज्य शासनामधले अधिकारी आणि प्रशासनामधले अधिकारी आणि मंत्री लोकांनी गेल्या 15-10 वर्षांमध्ये हे ठरवलेलं आहे
ह्याच उदाहरण म्हणजे कुठलं आहे? स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटीची गरज नसताना स्मार्ट सिटीचे कामं काढणे. अजून काही अशी योजना आहे की या योजना शासनाने जाणीवपूर्वक काढले जातात. ह्याच्या पाठीमागे शासनाला रेव्हेन्यू मिळवायचा नाहीये, ह्याच्या पाठीमागे शासनाला त्यातनं रेव्हेन्यू काढायचा नाहीये, शासनाला दुसऱ्या पद्धतीने फायदा करायचा. आता ही जल जीवन मिशनची योजना होती, ही केंद्राची आणि राज्याची 50-50% होती. राज्य शासनाला त्यांनी 50% देतो म्हणून कबूल केले, राज्य शासनाने 50% त्यांच्याकडे घ्यायचं ठरलं, त्यानंतर ही योजना अंमलबजावणी केली. पण ही अंमलबजावणी करत असताना ह्याच्या पाठीमागे मोठा घोटाळा कोण केला असेल? या कन्सल्टन्सी कंपनीने घरात बसून एस्टिमेट चुकीची केली, प्लॅनिंग चुकीचं केलं, एस्टिमेट चुकीचे झाल्यामुळं त्याचं वर्क ऑर्डर चुकीची झाली, वर्क ऑर्डर चुकीची झाली म्हणून कंत्राटदाराने काम कधीतरी मिळतं म्हणून काम घेतलं, काम केल्यानंतर प्रत्यक्षात काम करणं आणि एस्टिमेट ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झाला. वर्क ऑर्डर तुमच्या नावाने झाल्यामुळे कायदे कानून तुमच्या बाजूने गेले. तुम्ही जर काम नाही केलं तर तुम्हाला आग घातलं जाईल, काळ्यागेट घातलं जाईल, चक्कर घालून दंड केला जाईल, अशा गोष्टी तुम्हाला म्हणून तुम्हाला ते काम साईटवर करावं लागलं. केल्यानंतर वाढीव जी एस्टिमेट आहे त्या वाढीव एस्टिमेटमध्ये तुम्ही अडकला. प्रत्यक्षात काम तुमचं 10 रुपयाचं झालं असेल तर प्रत्यक्षात एस्टिमेट चालवणार ते 5 रुपयेच आहे. वाढीव पैसे 5 रुपये कसे मिळतील ह्याला तुम्हाला चिंता, ही चिंता तुम्हाला सतावं लागली. पैसे तुमचे 5 रुपये होते तेवढेच 5 रुपये आले, बाकीचे पैसे तुमचे 5 रुपये येणार नाही ते शासनाने कबूलच केलं होतं. या सगळ्या गोष्टी करत असताना हा प्रोजेक्ट राबवताना सुद्धा शासनाने दूरदृष्टी पद्धतीने विचार केलेला नाही. काही माणसांना त्याचा फायदा उठवण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये तुमच्या आणलेलं आहे. नशिबाने गेल्या 3 वर्षापासून आम्ही राज्य कंत्राटदार महासंघ तर गेल्या 10-12 वर्षापासूनच आहे, राज्य अभियंता बी आमची 10-12-15 वर्षापासून आहे. मी स्वतः 25 वर्षापासून या चळवळीमध्ये काम करतो. हे करत असताना या शासनाने आपला विचार केला नाही, विचार केला नाही. आता काम करणारे माणसं सगळेजण आपण अडचणीत आलो. वर्क ऑर्डर आपल्या नावाने त्यामुळे आपल्याला होणारा चान्स आहे. कायदे कानून तुमच्या विरुद्ध बाजूने, पण ह्या सगळ्यांना जर टाळेवर आणायचं असेल तर तुम्हाला 100% संघटनेचं सहकार्य घेतल्याशिवाय या गोष्टी तुमच्यावर जाऊ शकत नाही. याचं कारण वैयक्तिक माणूस एकटा भागू शकत नाही. आपण आता कोर कमिटी का निवडली तर प्रत्येक जिल्ह्यातले 2 माणसं घेतली. आता आपण मंगेशजीने सांगितलं आपल्या जिल्ह्यामध्ये आपली संघटना सक्षम करणं ही सध्या काळाची गरज. पैसे आले जल जीवनचे 15 ऑक्टोबर 2025 आमच्या सोलापूरमध्ये वाटप झालं, काही साताऱ्यामध्ये लगेच वाटप झालं. पण असे अजून जिल्हे आहेत त्यात तिरक्याने सांगितलं की तिथं वाटपच होत नव्हतं. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमचा पोळीचा घास आलेला असताना सुद्धा हे प्रशासन मधले अधिकारी आणि हे राजकीय मंत्री वाटून देत नाहीत. म्हणजे ह्यांची निर्णयता किती घाणेरडी आहे. जे आलेले पैसे ते सुद्धा पैसे वाटप करत नाहीत. आमच्या एका सोलापूरने वाक्य कॉन्ट्रॅक्टरने वाक्य बोललं की भोसले साहेब हा तुमचा सत्कार आहे. त्यांनी रडत बोलले की हा सत्कार दिवाळीच्या अगोदर तुम्ही पैसे आणल्यामुळं मी आता जिवंत आहे. जर पैसे दिवाळीच्या अगोदर आले नसते तर माझं तर हा घास मी जो खाता आता तुमच्या वेळी तर तो कावळा खात होता. तेवढी व्यवस्था मी केली. अशा पद्धतीचं पोटतिडकीने वाक्य बोलतात. अशी सध्या महाराष्ट्रातील कंत्राटदाराची बिकट परिस्थिती. याला वाढी कोण आहे का? तुम्हाला खरं सांगावं लागते. 288 आमदार विधानसभा, 78 आमदार विधान परिषद, गेल्या 2 वर्षापासून तुमचा जलजीवनचा लढा चालू असा नाही. महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा इतर डिपार्टमेंटचाही लढा चालू आहे. एकाही आमदारांनी एकाही लोकप्रतिनिधी आम्हाला पत्र दिलेलं नाही. पत्र दिल्या दुसऱ्या दिवशी त्याला शासन बोलवतं. आमदार आहे ना पत्र कशाला देतात? शासनाकडे निधी तुम्हाला माहित नाही. 288 आणि 78 आमदारांचा गेल्या 1 वर्षापासून आमदार निधी, 1 वर्षापासून आमदार निधी, आमदार का ओळखत नाही. मग हे कामं मंजूर कोण केले? लोकप्रतिनिधींनी. मंगेशराव मुख्यमंत्री आहेत, अनिलराव मुख्यमंत्री आहेत, त्यांना पत्र दिले ना हे आमच्या भागातलं काम मंजूर करा, हे आमच्या भागातलं करा, हे करा. मग शासनाने मंजूर केले. मागच्या वर्षी 2 वर्षाखाली इलेक्शन आहे. मग मंजूर करायला तुम्ही कसं पत्र देता? आणि गावभर काय सांगितलं? संभाजीनगरमध्ये 500 कोटीचे काम मंजूर तातडीने चालू करा. 500 कोटीचं बजेट आहे का? मंजूर किती करायचं?
अहो तुमचं बजेट फक्त 50 कोटी रुपये, तुम्ही 500 कोटीला नेलं. 10 वर्षामध्ये ती परिस्थिती बदलली. या वर्षामध्ये जे आता झालेलं आहे ती इतकी परिस्थिती बिकट झाली की जेणेकरून एवढे मोठे बजेट झाले, कामं मंजूर झाले. यामुळं पुढच्या काळामध्ये सगळ्या संघटनेने एकत्र येऊन आपलं जे कार्य करायचं आहे ते कार्य करणं गरजेचं आहे. जास्त का नाही बोलायचं, कारण काही गोष्टी असतात आपल्याबरोबर. काल सगळी सविस्तर चर्चा सुद्धा झालेली आहे कोर कमिटीमध्ये झालेली आहे. या कोर कमिटीच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाने पालन करणं गरजेचं आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये. आणि आपण आज इशारा काय देतो की मी सगळ्यांनी मान्य केलेला आहे. 14 डिसेंबर पर्यंत आमच्या 5 मागण्याच्या संदर्भात राज्य शासनाला विचार न केल्यास 20 डिसेंबर पासून राज्यातील सर्व विकासाची कामे जलजीवनची ही बंद केली जातील. 20 डिसेंबरला जे आपण करणार आहोत, ऐका 20 डिसेंबरला आपण जे बंद करणार आहोत, 20 डिसेंबरला आपण निर्णय घेऊ की आंदोलन कशा पद्धतीचं पुढं करायचं याबाबत 100% आपण निर्णय घेऊ. काही गोष्टी आपल्या स्तरावरती आपण ठेवूया, पब्लिसिटी न करता. हा मोठा मोगल इशारा आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत देणं शासनाला गरजेचं आहे. कारण की 6 डिसेंबर 2025 पासून 14 डिसेंबर पर्यंत राज्याचं अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये आपली आजची प्रेस नोट आणि ही सगळ्या बातमीचा वार्ता इलेक्ट्रिकसाठी जाईल, लक्षवेधीसाठी जाईल, बातमीसाठी जाईल. त्यामध्ये आपण 10 दिवस शिष्टमंडळ म्हणजे राज्य शासनाचे हे जे आहे शिष्टमंडळ याबाबत काय विचार करतं याचा सुद्धा आपण 10 दिवस आपण थोडासा अभ्यास करूया. 10 दिवसानंतर काय परिस्थिती आपण 20 तारखेला दिलेली आहे. 20 तारखेला का दिलेली आहे त्याचं कारण सुद्धा आहे. 20 तारखेनंतर आपण एक कोर कमिटीची तातडीने ऑनलाईन बैठक घेऊया. तिथून पुढे आंदोलन कसं करायचं, पुढं कसं जायचं. जरी तुम्ही आता म्हणलं एकदम आता ग्रुपला लिहिलंय कुठले साहेब नागपूर, चलो नागपूर, चलो दिल्ली, चलो मुंबई, काय नाही हे कामगारासारखं झालं. चलो मुंबई चलो दिल्ली याच्यातनं काय साध्य होत नाही. काय करणार तुम्ही? समजा 500 लोक घेऊन घ्या, तुम्हाला संध्याकाळी असं बोलवलं, हा बसा बैठकीला, काय झालं पुढं काय होणार.